नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत शिऱ्याची रेसिपी। आज खास मुलीच्या हट्टापायी ही रेसिपी बनवण्यात येत आहे। तर चला, साहित्य: 1 वाटी भाजलेला रवा, 1 छोटी वाटी साखर, इलायची, किसलेलं खोबरं, थोडंसं दूध, तूप आणि फूड कलर। तुम्हाला फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत तर टाकू पण नका। तर चला, गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवूयात। कढई गरम झाली की त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घालून घेऊ। इथे मी 1 ते 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये खिसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे। खोबरं थोडंसं सोनेरी रंगाला आलं की त्यामध्ये भाजून ठेवलेला 1 वाटी रवा घातलेला आहे आणि ते मिक्स तुपावरती परतवून घेतलेलं आहे। हे बघा, चांगलं मस्त परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी इलायची घातलेली आहे। मी अशी साधीच इलायची घातलेली आहे। तुम्ही इलायचीची पावडर करून घालू शकता। तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला किंवा नका घालू। त्यानंतर 1 छोटी वाटी साखर घालून घेऊयात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड खाता त्या प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता। साखर खात नसाल तर गूळ पण घालू शकता। तुमच्या आवडीनुसार फूड कलर घालून घ्या। जर तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू, हे ऑप्शनल आहे। नंतर गरम दूध किंवा पाणी घालून घ्या। इथं मी दुधाचा वापर केलेला आहे आणि चांगले मिक्स करून घ्या। नाही मिक्स केले तर मग त्यामध्ये गाठी तयार होतील आणि आतमध्ये रवा तसाच राहील। आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी अजून घालून घ्या, म्हणजे रवा मऊसूत शिजेल। पाणी घातल्यानंतर पण चांगली एकदा मिक्स करून घ्या। बघा कसला मस्त कलर आलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। तर हे आपण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवून देऊयात। बघा 10 ते 15 मिनिट झालेले आहे। तर चला आता आपण बघूया। बघा कसला कलर मस्त आलेला आहे आणि शिरा पण किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। तर आता 1 ताट घेऊन त्या ताटाला तेल किंवा तूप चांगले ग्रीस करून घ्या। त्यामध्ये गरम शिरा घालून घ्या। हे बघा, अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने चांगलं दाबून दाबून पसरवून घ्यायचं, म्हणजे ते एक सेम साईजचे वडे तयार होतील। नंतर मी इथे थोडंसं खिसलेलं खोबरं वरती पसरवून घेतलेलं आहे। आपल्या आवडीनुसार आहे, ऑप्शनल आहे। आणि नंतर आपल्या हाताच्या तळव्याने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते खोबऱ्याचा खीस
चांगला चिकटला जाईल. आणि आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. बघा थंड झालेलं आहे. तर आता आपण हे वड्या कट करून घेऊ. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्या शेपमध्ये कट करायचे आहे, डायमंड शेप, स्क्वेअरमध्ये तुम्ही करू शकता. आता आपण हे वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता किती मस्त दिसत आहे. वड्या पण किती छान झालेल्या आहेत. कलर पण मस्त दिसतंय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.